आदरणीय मोठे दादा, माढा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील, सगळ्यांची नावं घेत बसत नाही, बराच वेळ झालेला आहे. महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी आणि त्याच पद्धतीनं करमाळ्याला जोडलेले 36 गावातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते सगळे. आजची बैठक ही काय टीका टिप्पणी करण्यासाठी नाही आहे. 2 दिवसांनी सुरू होईल सगळं, ते आपलं सगळं मोजमाप काढायचं. आजची बैठक होती की एक सगळ्यांना संदेश द्यायचा होता की आपण सगळी एकत्र आहोत. एक संभ्रमावस्था होती गेली 2-3 दिवस सगळ्यांच्या मनात. कार्यकर्ते बोलत होते येऊन, आणि ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आजची ही बैठक बोलवलेली. मी अभिजितबाबांना सुरुवातीला एकच विनंती करणार आहे की अनेक जण इच्छुक होते या विधानसभेतून उभा राहायला. केवळ मोठे दादांच्या आणि पवार साहेबांच्या शब्दाखातर आपल्या इच्छेचा त्याग या ठिकाणी अनेक इच्छुकांनी केलेला आहे. यांना कदापि विसरता कामा नये, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि तो त्याग करून तुमच्या शेजारी बसून सगळीच कामाला लागलेली आहेत दादांच्या आणि पवार साहेबांच्या शब्दाखातर. आता आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. पंढरपूर तालुक्यात तर होणार आहे जोरात काम. माळशिरस तालुक्यात सुद्धा विशेषतः लक्षात ठेवलं पाहिजे की जसं लोकसभेला माझं काम केलं तुम्ही, तसं करायला लागणार आहे. बारकाईने लक्ष ठेवायला लागणार आहे. टार्गेट सगळ्यात जास्त ही 14 गावं असणार आहेत. आणि या 14 गावात काही चूक झाली तर ती आदरणीय दादांची आणि मोहिते पाटील कुटुंबाची बदनामी असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुणी गाळ राहता कामा नये. लक्षात ठेवा, 14 गावातली सगळीच नेते मंडळी इथं बसलेली आहेत. त्यामुळे तुम्ही तुमची ग्रामपंचायत लढवता त्या पद्धतीनं लढवायला लागणार आहे. आणि 78 ना माढा विधानसभेत 78 गाव तर 30 वर्ष झाले सहन करतात. तुमच्या आमच्यापेक्षा सगळ्यात मोठं दुखणं त्यांचं आहे. आणि या 78 गावातल्या लोकांनी अशा काळात आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवाराला साथ दिलेली की म्हणजे काहीच नसताना एक निष्ठेनं राहिलेले आहेत आणि काम करत राहिलेले आहेत. आणि मला निवडून दिलं विशेषतः, आणि ते पण 60,000 मतांनी निवडून दिलं. हे मोहिते पाटील विसरू शकत नाहीत आणि विसरणारही नाहीत. कोणीही विसरणार नाही. दादांनी कायम आम्हाला एक गोष्ट शिकवलेली आहे. अभिजितबाबांना मी मुंबईत बोललो त्यांचं फायनल झाल्यावर की दादांनी एकच गोष्ट शिकवलेली की संयम आणि निष्ठा. आणि त्या ह्याच्यावरच आम्ही पुढची पिढी वाटचाल करतो. आमच्यात संयम आहे, निष्ठा आहे, आणि बाकीच्या सगळ्यांकडे सगळं आहे. आता ओढ बोलत नाही मी. आमच्याकडं काय आहे? इथं बसलेली जी जनता आहे, कार्यकर्ते आहेत, कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. दौलत महत्वाची नाही, हे असले निष्ठावंत कार्यकर्ते, निष्ठावंत मावळे, निष्ठावंत मार्गदर्शक वडीलधार मंडळी इथं बसलेली आहेत. हे आणि ते 3-3 पिढ्या दादांनी जपलेले आहेत. आता ती आमची अधिक जबाबदारी आहे. आम्ही जपणारी आहे आणि पुढं तुमच्या पद्धतीनं काम करत राहणार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचं तो अख्खा जिल्हाभर करत राहणार आहे. गमतीत बोलता बोलता म्हणतो आमचा सोलापूर जिल्ह्यात स्लीपर सेल लय मोठा आहे आणि सगळ्या पक्षात आहे. मोहिते पाटील संकटात म्हणले की सगळी बाहेर येतात आणि ठामपणाने उभा राहतात. इतर वेळेस कोण त्रास देत नाही. आणि या लोकसभा इलेक्शन पासून तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की सोलापूर जिल्ह्याच्या जनतेने ठरवून टाकलं की आदरणीय विजयदादांच्या आणि पवार साहेबांच्या मागं उभं राहायचं आणि पुन्हा एकदा जुना जिल्हा पाहिजे. दादांनी सकार मर्शेंच्या पश्चात जे काम केलं आपल्या सोलापूर जिल्ह्यात की या जिल्ह्यातला सहकार टिकला पाहिजे, सगळ्यांना घेऊन विकास झाला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात 2009 पासून अनेकांना महत्वाकांक्षा फुटल्या
आता तर मी काल भाषण कुठतर ऐकलं, मला अभिजित आबांनी पण सांगितलं, आम्ही कुणाच्या जीवावर मोठं झालेलं नाही, आमचं आम्ही झालेलं आहे. एकमेकाला सहकार्य केल्याशिवाय कोणी मोठं होऊ शकत नाही. मग ते मोठे दादांचं सहकार्य असेल, पवार साहेबांचं सहकार्य असेल, त्यामुळेच सगळी स्थिरतावर झाली. आणि आज जर ते विसरत असतील तर जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला 100% खात्री आहे. आणि सोलापूर जिल्ह्याचं तर 100% पूर्ण मूड आहे. आता मी पळणार आहे अभिजित आबांसाठी, तिकडे नारायण आबांसाठी पळणार आहे, बाकीचे सगळे आदेश पवार साहेबांकडे येतील त्या पद्धतीने आम्ही सगळे पाळणार आहे, तुम्ही सगळे पाळणार आहे. फक्त सगळ्या कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे, विशेषतः माढा, पंढरपूर आणि माळशिरस तिन्ही तालुक्यातल्या लोकांना सांगतो की आपला जो प्रमुख समोरचा उमेदवार आहे, विरोधी उमेदवार, यांना साप सोडायची लई सवय आहे. आणि गेल्या महिनाभर एवढे साप सोडलेत की तुम्ही वैतागून गेला होता. मोहिते पाटलांनी आपला कार्यक्रम केला कार्यकर्त्यांचा, घेतलं मिटवून ह्यांच्याबरोबर, इथपर्यंत फोन मला. मी फक्त शेवटपर्यंत एकच सांगत होतो, आणि काय होणार नाही, विश्वास ठेवा. झालं का? तुमच्या इच्छेप्रमाणेच केलं आणि तुमच्या इच्छेप्रमाणेच पुढं होत राहील. आता आपल्याला फक्त एकच शत्रू संपवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी ठरवलं म्हणून तर तसं झालं सगळं. आता पवार साहेबांचं कोणत्या दिशेनं विचार चाललेत हे तुम्ही क्लिअर जिल्ह्याला समजलेलं आहे, आणि दादांचंही. आणि ते दोघांनी ठरवले, दोघांचं आजचं नाही राजकारण. दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पवारसाहेब पालकमंत्री त्यावेळेसपासून ना आत्तापर्यंत आहे. त्यामुळं खडानखडा दोघांना माहिती आहे, आणि कुणाच्या अंगात किती गमती जमती आहेत आणि कुणाला कुठं सरळ करायचं हे चांगलं माहिती आहे. आता आपलं फक्त प्रामाणिकपणाने एक काम आहे की आपला बूथ हा प्लसमध्ये कसा जाईल, जसा लोकसभेला गेला त्या दृष्टिकोनातून बारकाईने नियोजन केलं पाहिजे. अख्खं इलेक्शन संपोस्तोपर्यंत एवढे साप सोडणार आहेत आपल्या पायात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. एक एक मत महत्वाचं आहे आपल्याला, त्याची बेरीज करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं प्लॅनिंगमध्ये हे गेलं पाहिजे. बाकीचं नियोजन अभिताबा, शिवबाबा, सगळी इच्छुक जेवढे होती सगळी नेते मंडळी आहेत, सगळ्या पक्षाची सगळीजण बसून करणार आहेत. मी फक्त तुम्हाला एवढंच आश्वासन देतो, कायम देत आलेलं आहे, की ती माड्याने पोलीस स्टेशनची भीतीच काढून टाका डोक्यातनं. मी आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आणि आमदार दिल्यावर त्यांचं कोण ऐकते? कुठलं पोलीस स्टेशन ऐकतोय? आपला आमदार दिल्यावर पोलीस स्टेशन कुठलं ऐकते? आमच्याच दोघांचं ऐकणार ना अभिजित. मग बघू आपण, तुमच्या सगळ्या त्रासाची परतफेड केली जाईल, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि कारखानदारी म्हणजे विधानसभा नाही, विधानसभा म्हणजे लोकांचा विकास. मग ते औद्योगिकरण आलं, शिक्षण आलं, रस्ते आले, पाणी आले, कार्यकर्त्यांना सांभाळणं आलं, सगळं आरोग्य आलं, सगळ्या गोष्टी आल्या. आणि ही दयनीय अवस्था माढा विधानसभेत आपण बघतो की रस्ते सुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत, दवाखाने नीट नाहीत, लाईटची बोंबाबोंब आहे. आता अजून काहीतरी पुंगळ्या सोडतील की माढा तालुक्यातली अमुक अमुक योजना माळशिरस तालुक्यात जाईल, होणार आहे. त्यामुळे आधीच मानसिकता ठेवा. किंवा तिकडे पंढरपूर तालुक्यात 42 गावात निघून जाईल, असं काही पसरवतील, असं कोणतीही गोष्ट होणार नाही. माढा तालुक्याचं शिक्षण, त्या उच्च शिक्षणाची फार वानवा आहे. औद्योगिकरण असेल, रस्ते असतील, पाणी असेल, आरोग्याची सुविधा असतील, यासाठी तुमचा खासदार आणि निवडून येणारा आमदार हे कटिबद्ध असतील. पहिलं फोकस काय असेल आमचं, तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या उपलब्ध करून देणं आणि कार्यकर्त्यांचं संरक्षण करणं ही आमची प्रमुख जबाबदारी राहील. आणि निश्चिंत राहा, आम्ही तुमच्या मनात जे बोलते तेच करत राहू, एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि लोकसभेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या मागं अदृश्य शक्ती होती. आबा तुम्ही पण चिंता करू नका, तुमच्या मागं, माझ्या मागं जी अदृश्य शक्ती होती ती तुमच्यासाठी उभा राहणार आहे, आणि त्यांच्याच प्लॅनिंगने होईल सगळ्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये. त्यामुळं अधिक वेळ घेत नाही, आपल्याला जोमाने काम करायचंय. कुठं काय लागेल
बिनधास्तपणाने मला शिवबाबांना आता उमेदवाराला आपण त्रास द्यायचा नाही. आम्हाला सांगा, आम्ही त्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करून जिथं तिथं जो बंदोबस्त करायचा आहे ते करूया. जे हे दावे आहेत, जे काही प्रश्न आहेत, ज्या काही अजून शंका आहेत, येत्या 2-3 दिवसात इथंच शिवरत्नाच्या खोलीत बसून सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत आणि जोमाला कामाला लागायचं आहे. आणि आदरणीय मोठेदादा आणि पवार साहेबांचा उमेदवार आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आभार मानतो. आणि 36 गावांनी सुद्धा आणि कुर्डुवाडी शहराने सुद्धा आव्हानांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करायचे आहेत. तिथलं सुद्धा तुमच्या डोक्यात कोणाकोणाच्या घोळत असेल, कुठे मी आहे, आपण बसून ते नियोजन करू. तुम्ही त्या चिंतेत राहू नका. एकदा हे सगळं भूत गाडू आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे सुटका या जिल्ह्याची होईल. या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करूया. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आदरणीय मोठेदादांच्या वतीनं आपल्या सर्वांचे नाही हा ते सांगायचं राहिलं. ते अभिदाबाने सांगितले काटा मारलाय त्यातलं यायला लागले हळूहळू तुमच्याकडे. आम्ही तर दोघांनी लय मोठा आकडा ऐकलाय, कंटेनर भरून आणलंय त्याने, आणि ते तुमचंच आहे काटा मारलेलं. नेबारवर पडायचंय, काय ठेवायचं नाही, काय शिल्लक ठेवायचं नाही. सगळ्या जनतेला सांगून टाका. तेच सांगतोय मी, वस्तात तेच सांगतोय. ज्या ज्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट असेल, काटा मारणे असेल, या सगळ्या स्वरूपात तुमच्याकडून काढून घेतलेलं येणार आहे. तुमच्या हक्काच आहे. जनतेला पण सांगा घ्यायचं इकडं आहे. आणि मतदाना अभिजित पाटलाला करायचं आहे, तो तरी घेतलेल्या माणसाला. दुसरं काही डोक्यात ठेवायचं नाही. तुमचंच आहे, सोडायचं नाही. हक्क आहे तुमचा त्याच्यावरती. काटा मारून गेलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट मधनं गेलेला आहे. ती एक बी संधी सोडायची नाही ती. त्यामुळे अधिक वेळ घेत नाही. आदरणीय मोठेदादांच्या वतीनं, मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मी आजच्या बैठकीला आला त्यानिमित्त आभार मानतो. आणि माझ्यासाठी दिवस रात्र करून मला निवडून दिलं त्याबद्दलही आभार मानतो. आणि दीपावली सण हा सुख समृद्धी भरभराटी जाओ. आणि या वर्षीचं टनेज चांगलं बसो, रिकव्हरी चांगली बसो, आणि उसाला दर चांगला मिळो, दुधाला सगळ्या पिकांना दर चांगला मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय